अधिक बातम्या आणि जाहिरातींसाठी लढवई या रोखोकला आत्ताच सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने अखेर महाविकास आघाडीच्या कारभारासमोर अक्षरशः हात टेकल्याचे चित्र निर्माण झाले आहे। महाविकास आघाडी सोबत असलेला शेतकरी कामगार पक्ष सध्या महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे काही नेते अक्षरशः शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते। मात्र सध्या याबाबत कोणताही विचार नसल्याचे काही विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीमध्ये असल्यापासून महाविकास आघाडीने आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाला डावलत आल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याबाबत स्पष्ट चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांकडून वारंवार आपल्याला डावललं जात असल्याच्या भावना देखील शेतकरी कामगार पक्षाकडून व्यक्त केल्या जात आहेत। शेतकरी कामगार पक्षाची कोणतीही बाजू महाविकास आघाडीकडून ऐकून घेतली जात नाही आणि त्यामुळेच हा निर्णय आता शेतकरी कामगार पक्ष घेण्याच्या तयारीत आहे। या संपूर्ण प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाची अधिकृत अशी माहिती जरी प्राप्त झाली नसली तरी हालचाली मात्र या नक्कीच सुरू आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा असलेला अस्तित्व, त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे संघर्ष लढवय्या अशी या पक्षाची छबी आहे। मात्र कालांतराने शेतकरी कामगार पक्षावर येत असलेली संकट, पक्षाच्या वेळोवेळी बदलल्या जाणाऱ्या भूमिका, शेतकरी कामगार पक्ष तितक्या ताकदीने मतदारांची मने जिंकू शकला नाही। मात्र तरी देखील शेतकरी कामगार पक्षावर विश्वास ठेवून स्वाभिमानाने आणि हक्काने शेतकरी कामगार पक्षाची धुरा सांभाळणारे निष्ठावंत नेते अद्याप शेतकरी कामगार पक्षामध्ये आहेत। आता भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे काय होणार, शेतकरी कामगार पक्ष स्वतःचं अस्तित्व कसं टिकवणार। पनवेल तालुक्याचा जर विचार केला तर शेतकरी कामगार पक्ष हा एकमेव असा पक्ष ज्या पक्षाने रायगड जिल्ह्यासह पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूक मध्ये आपला दबदबा कायम ठेवला। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये भारतीय जनता पार्टीला सध्या शेतकरी कामगार पक्ष वगळता विरोधक दिसून येत नाही। शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे हे विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहत होते, त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला भारतीय जनता पार्टीचा विरोधक म्हणून पाहिले जात होते।